हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर कलर्स मराठी वाहिनीवरती नवी मालिका येते अंतरपाठ आणि या मालिकेत संकेत आपल्याला बघायला मिळणार आहे. संकेत कसा आहेस? मस्त मस्त मजा. तुम्ही कशा आहात? मस्त. संकेत सेटवरती आलं तुला पाहिलं की माझ्या डोक्यात पहिली गोष्ट ही आली की या सेटवरती रील खूप बनणार आहेत. खूप बनणार. यस. म्हणजे आता कंटेंट वगैरे या सगळ्या गोष्टी नक्कीच होणार आहेत ना. तर आता मी छान गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. इवन 12 रील आमच्या रेडी होऊन आहेत. सॉरी, पण प्रॉब्लेम असा आहे की ते कॉस्ट्युम रिव्हील आधी आम्ही करू शकत नाही, त्यामुळे त्या फक्त अशा ड्राफ्टमध्ये सेव्ड आहेत. पण लवकरच तडका चस्का मिळणार आहे तुम्हाला रीलचा. नक्की बघायला मिळेल. नक्कीच, कारण तू आहे आणि आपली रश्मी सगळेच जण मस्त तुम्ही रील्स बनवणारे चांगले आहात, तगडे कलाकार एकाच मालिकेत आलात. म्हणजे डिरेक्टरला असं सांगायला लागत असेल. डिरेक्टर आमचे स्वतः रील करतात, त्यांच्या 2 रील पडून आहेत माझ्याकडे. त्यामुळे ही जी मालिका आहे ना, याचे कलाकार आहेत ते सगळे उत्स्फूर्त आहेत, वन टेक आर्टिस्ट आहेत. त्यामुळे रीलच्या बाबतीत तर तुम्हाला आम्ही अजिबात डिसअपॉइंट करणार नाही. म्हणजे असं आहे. आणि या मालिकेची स्टोरी इंटेन्स वाटते आहे. सुरुवातीला छान छान वाटते, मग नंतर काहीतरी ड्रामा घडतोय. ट्विस्ट आहेत, खूप वेगळी आहे. आणि मी सिरियल करायची का असं 2 वर्ष सतत मी होतो. मध्यंतरी मी फिल्म आणि वेबसिरीजकडे वळलो होतो. सिरियल करू की नको ह्या मुद्द्यावरती होतो. तेव्हा मला मनीष सरांचा कॉल आला आणि त्यांनी जेव्हा मला एक सांगितलं ओव्हरऑल, तर म्हटलं की भाई ये अच्छा है और ये करते हैं आपण, म्हणून मी घेतली सिरियल. त्यामुळे मी स्वतः तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो या गोष्टीची की तुम्ही डिसअपॉइंट होणार नाही आहात आणि तुम्ही मजा करणार आहात. नक्कीच, कारण प्रेक्षक तुझीही वाट बघत होते हे नक्कीच. कारण तू पुन्हा एकदा यावाच मालिकेत आणि तुझी क्रेज आहेच ऑलरेडी, वेगळं सांगायची गरज नाहीये. आता युट्यूब वरती जास्त झालंय ते, त्यामुळे तो पब्लिक वेगळाच प्रेमात पडलाय की आता त्यांना असं वाटतंय की मी आधी काहीच केलेलं नाहीये आणि आता युट्यूबवर एक सिरियल मध्ये जातोय. हे त्यांचा एक नवीन मुद्दा आता बाहेर पडलेला आहे. त्यामुळे त्यासाठी मी सुद्धा एक्साइट आहे की त्यांची प्रतिक्रिया कशी असेल माझ्याबद्दल. नक्कीच. बरं, काय सांगशील कसं आहे हे कॅरेक्टर आणि काय बाकीचे? मी राजाराम साळवी जे आहेत कोकण मेवाचे मालक, तर त्यांचा मी छोटा मुलगा आहे नीरज साळवी, आणि त्यांचा मोठा मुलगा म्हणजे आपला हिरो अशोक, त्याचं नाव आहे क्षितिज. तर आम्ही छान आमचं 4 जणांचं कुटुंब आहे. त्या 4 जणांच्या कुटुंबामध्ये आता गौतमी येईल. परत तुम्ही प्रोमो तर पाहिलाच असेल, किती इंटेन्स आणि किती सस्पेन्स त्या प्रोमोमध्ये आहे. तर ते नक्की काय घडणार आहे, कसं घडणार आहे, तर तुम्हाला आता सिरियल 10 जूनपासून 7:30 वाजता कलर्स मराठीवरती बघायलाच मिळणार आहे. पण ओव्हरऑल सगळं सांगता माझी जी भूमिका आहे ती मला प्रचंड आवडलेली आहे. कारण माझंसुद्धा बरंच काही छान गुपित उलगडणार आहेत, प्रेम उलगडणार आहे, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणारच आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या सोबत मी सुद्धा तितकाच एक्साइटमेंटमध्ये आहे. नक्कीच. आणि बरं, हा सेट इतका आतमध्ये आहे ठाण्याच्या, आणि मला माहिती आहे की तुला आवडतं फुल ट्रॅव्हलिंग वगैरे करायला. आणि ठाण्याच्या घोडबंदर रोडला जे ट्रॅफिक असतं, वाव, मजा येते ना हे सगळं. कमाल. म्हणजे त्या दिवशी तर आत्ता लेटेस्ट आम्ही येताना मीच काय, तुम्ही सगळे मराठी चस्कावाले सुद्धा आज किमान 1-1.5 तास थांबले असतील त्या ट्रॅफिकमध्ये, मला कन्फर्म माहीत आहे. बट हा सेट जरी आत असला तरी हे सगळे इथे आले, ही स्वतः इथे आली, त्याच एनर्जीनी बोलते. ही कितवा इंटरव्ह्यू घेते मला माहिती नाही आहे, पण तरी सुद्धा एनर्जी तीच ठेवते. तर ह्यांचं सुद्धा कौतुक, आमच्या सगळ्यांचं सुद्धा कौतुक. त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि ओव्हरऑल या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे की सगळी टीम जुळून आली आहे आणि सगळं खूप छान घडत आहे. येस, नक्कीच. आणि आता बघायला मिळेल मालिकेत पुढे काय घडणार आहे आणि काय ट्विस्ट येत आहेत, शिवाय यांचे रील्स काय घडणार आहेत, युट्यूबवरती अजून काय जाणार आहे, सगळं छान धमाल बघायला मिळणार आहे या मालिकेच्या सेटवरून. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.